प्रश्न क्रमांक पहिला, मनुष्याच्या पायांमध्ये किती हाडे असतात? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 25 हाडे, 2 26 हाडे, 3 50 हाडे, 4 10 हाडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 26 हाडे. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 गोवा, 2 केरळ, 3 ओडिसा, 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या जीवेचे दात वाढत राहतात? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 उंदीर, 2 झुरड, 3 माकड, 4 कासव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उंदीर. प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 केरळ, 2 ओडिसा, 3 महाराष्ट्र, 4 छत्तीसगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 5, अंघोळीनंतर कानाच्या मागे काय लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 तेल, 2 मध, 3 हळद, 4 चंदन. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटेला ऑलवर प्रेस करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तेल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या शहरातील लोक दुपारी जास्त झोपतात? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 पुणे, 4 कोलकाता. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे. प्रश्न क्रमांक 7, भारतात जनगणना किती वर्षांनी केली जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 12 वर्ष, 2 15 वर्ष, 3 20 वर्ष, 4 10 वर्ष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 10 वर्ष. प्रश्न क्रमांक 8, सर्वात शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 24, 2 30, 3 16, 4 10. जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 24. प्रश्न क्रमांक 9, पृथ्वीवरचा सर्वात खोल खड्डा किती किलोमीटर खोदला आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 25 किलोमीटर, 2 10 किलोमीटर, 3 12 किलोमीटर, 4 36 किलोमीटर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10, मध आणि हळद खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 सर्दी, 2 खोकला, 3 डोकेदुखी, 4 मूतखडा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खोकला. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या गावाने माकडाच्या नावावर 32 एकर जमीन केली आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 परभणी, 2 शनी शिंगणापूर, 3 उस्मानाबाद, 4 चंद्रपूर. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटेला ऑलवर प्रेस करा. धन्यवाद.